मनाची। मिरजेतील अंबाबाई मंदिरास 2 कोटीचा निधी, पालकमंत्री सुरेश खाडे नवीन सभामंडप बांधणार। मिरजेचे ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिराच्या सभामंडपाच्या नूतन बांधकामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 2 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली। शासनाकडे या मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपये निधीसाठी प्रस्ताव देण्यात आला असून त्यापैकी 2 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। उर्वरित 3 कोटी पुढील काळात मिळणार असल्याचंही पालकमंत्री खाडे यांनी सांगितलं। यावेळी अंबाबाई मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते। मंदिराच्या सभामंडपाच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या विश्वस्तांनी मिरजेतील शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेतली। यावेळी पालकमंत्री खाडे यांच्या हस्ते युवा नेते सुशांत खाडे यांच्या उपस्थितीत मंदिराच्या विश्वस्तांकडे निधी मंजूर झाल्याबाबतची शासन निर्णयाची प्रत देण्यात आली। अंबाबाई मंदिराचे विश्वस्त केदार गुरव, शरद गुरव, प्रशांत गुरव, दत्तात्रय गुरव, दीपक गुरव, गिरीश गुरव, बजरंग गुरव, महादेव कबाडे यांच्यासह माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, अजिंक्य हंबर, धनंजय कुलकर्णी, बेडकचे सरपंच उमेश पाटील, लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिनकर भोसले, राजू माने, महेश धयारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मिरजेचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराच्या सभागृहाचे बांधकाम जुने झाले आहे, त्यामुळे येथे नवीन सभागृह बांधण्यासाठी हा निधी मंजूर झाला आहे। मंदिराचा गाभारा आणि कलश तसाच ठेवण्यात येणार आहे। सभागृहाचे पूर्ण काम हे दगडी व कोरीव बांधकामामध्ये करण्यात येणार आहे। नवरात्रीनंतर येथे काम सुरू करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितलं। त्यातले 2 कोटी रुपये काल त्याचा जाहीर आला असताना हरकत नाहीये। सुरुवात केलं तर पुढे आपल्याला पुढचे पैसे मिळतील, त्याबद्दल ते पूर्ण दिलं जाईल। त्याबद्दल आपण टेंडर काढून हे काम चालू आज आम्ही अंबाबाई देवस्थानचे ट्रस्टी जमले आहे। आज आम्हाला एक आनंद होत आहे की आम्ही सभागृहाचं जे दगडी बांधकाम सुरू करण्याचा आमचा जो मानस होता, त्यासाठी मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिराचा सभागृह ह्याचा आम्हाला जीर्णोद्धार करायचा होता आणि तो पण दगडी करायचा होता। हे सगळं आम्ही प्रकरण घेऊन श्री सुरेश भाऊ खाडे आमदार यांच्याकडे गेलो। त्यानंतर हे आमचे प्रस्ताव त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी आम्ही त्यांच्याकडं 5 कोटी 14 लाखाचं बजेट दिलं होतं, इस्टिमेट दिलं होतं। त्यातलं त्यांनी त्यापैकी आत्ता तरी 2 कोटी मंजूर केलेले आहेत। उर्वरित त्यांनी काम चालू करा, त्यानंतर पुढचं पण मंजूर करून देतो असं सांगितलं। त्यामुळे त्यांचे जाहीर आभार, महाराष्ट्र शासनाचे सुद्धा जाहीर आभार।